सतत लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस मी नवीन लिंक टाकत नाही, जुनी लिंक वापरून येत चला. तर आपण पूर्ण पिरियड टेबल पाठ केलेला आहे आणि हाऊ टू प्रेडिक्ट द ग्रुप अँड पिरियड हे बघितलेलं होतं काल फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं बघा. एकतर पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून घ्या. त्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो तो असतो पिरियड. त्याच्यामध्ये जी डिफरन्शिएटिंग सबशेल असते म्हणजे सर्वात जास्त एनर्जीवाली सबशेल तो असतो त्याचा ब्लॉक. आणि ग्रुप काय असतो? ग्रुप बघा, ग्रुपसाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे ना, ग्रुपसाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आपण काय बघितलं ग्रुपसाठी फॉर्म्युला? हे पिरियड ग्रुपसाठी एस ब्लॉक असेल तर सरळ सरळ एन एस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते, पी ब्लॉक असेल तर 12 प्लस एन पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, डी असेल तर 2 प्लस एन मायनस 1 डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं छोटंसं ॲप्लिकेशन आता बघूया आपण. तर एक्झाम्पल्स बघूया. नायट्रोजन त्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, त्याचा पिरियड ग्रुप आणि ब्लॉक कसा काढायचा बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं ते 1s2 2s2 2p3. तर सर्वात मोठं प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे तर त्याचा पिरियड म्हणून 2 आहे. शेवटचा म्हणजे सर्वात जास्त एनर्जीची सबसेल 2p आहे म्हणून त्याचा ब्लॉक p येतो. आणि ग्रुपचा फॉर्म्युला काय आहे? 12. पी ब्लॉकसाठी ग्रुपचा फॉर्म्युला आहे 12 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन पी सबशेल. तर पी मध्ये इलेक्ट्रॉन किती? 3. तर हे 12 प्लस 3 15. सिमिलरली बोरॉनचं नाही, आता हे घेतो मी, याच्यावरून शिकवतो. टर्बियम ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 6s2 4f4 येणार. सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 6 आहे म्हणून पिरियड आहे 6. जास्त एनर्जीवाली शेल आहे एफ म्हणून ब्लॉक आहे एफ. आणि एफ ब्लॉकवाल्यांचा सर्वांचा ग्रुप असतो एकच, ते म्हणजे 3. त्याच्यानंतर मर्क्युरी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा असं येणार. सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 6 आहे म्हणून त्याचा पिरियड येणार 6. त्याची सर्वात जास्त एनर्जी असणारी सबशेल आहे डी म्हणून त्याचा ब्लॉक येणार डी. आणि डी ब्लॉकसाठी ग्रुपचा फॉर्म्युला आहे 2 प्लस एन मायनस 1 डी मधले इलेक्ट्रॉन. सो 2 प्लस ह्या डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत बघा, एन मायनस 1 डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून 2 प्लस 10 12 येते. असे हे काही उदाहरणं. आता काही मनाचे उदाहरणं घेऊया आपण. तर समजा इथं आपण एखादा एलिमेंट घेतला, फॉर एक्झाम्पल रोडियम. तर सर्वात पहिले त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा. तर त्याच्या अगोदरचा नोबल गॅस कोणता? आता सांगा, फटाफट सांगा, तुम्ही मला सांगा. आप बोलेंगे, आप लोग बोलेंगे, कम ऑन. क्रिप्टॉन. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रद्धा, बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छे. सो क्रिप्टॉन मध्ये एकूण 36 इलेक्ट्रॉन्स गेले. आता किती उरले? 9 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना, 9 उरले. तर क्रिप्टॉन म्हणजे करीना चौका मारते, हे का नाही, म्हणजे 4p संपलं. 4p संपलं. गुड बेटा, गुड, व्हेरी गुड व्यंकटेश, बहुत अच्छे. तर 4p च्या नंतर येते 5s. 5s मध्ये 2. 5s नंतर काय ते सांगा. चला तुम्ही सांगत चला बरं आता.
5 years नंतर काय येतं रे बाळा? नो, एवढा वेळ नाही. हा 4D, बहुत अच्छे विद्या, बहुत अच्छे, गुड पूनम. 4D, मग 4D मध्ये आता किती इलेक्ट्रॉन भरायचे सांगा तुम्हीच. फोर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन भरायचे? 7. का? कारण का तर एकूण 45 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यापैकी 36 इथं भरले, 9 उरले, 2 भरले, 7 उरले. आता 7 उरले इथं भरायचे. मग आता त्याचा पिरियड म्हणजे सर्वात मोठा क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोणता आहे? सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे? बोला लवकर. 5 years नंतर 3D नाही बेटा, 4D येते. हा, तर सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सर्वांनी सांगा. गुड, 5 हा सर्वात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, म्हणून त्याचा पिरियड किती येणार? 5वा. पिरियड टेबल काढून बघा, त्याचा पिरियड 5वा येतो. त्याच्यानंतर ग्रुप काढण्यासाठी सर्वात जास्त एनर्जीची सबशेल कोणती आहे? सर्वात जास्त एनर्जी वाली सबशेल कोणती आहे? एनर्जी कुणाची जास्त आहे? एस वालीची जास्त आहे का डी वालीची? यस, डी वाली, म्हणून तिचा ब्लॉक काय येणार? डी ब्लॉक. सबशेल वरून ब्लॉक ठरतो, व्हॅलन्स शेल वरून पिरियड ठरतो. व्हॅलन्स शेल वरून पिरियड ठरतो, सबशेल वरून ब्लॉक ठरतो. व्हॅलन्स शेल, पिरियड, सबशेल, ब्लॉक. आता ग्रुपसाठी ह्याचा फॉर्म्युला काय आहे का नाही? ह्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे हे महत्वाचं आहे ना. डी ब्लॉक साठी ग्रुपचा फॉर्म्युला बघा, ग्रुपचे फॉर्म्युले विसरू नका. एन एस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत एस ब्लॉक साठी? पण डी ब्लॉक साठी 2+N-1 डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? बरोबर का नाही? मग 2+N-1. सर्वात पहिले एन काय सांगा बरं, त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एन काय? ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एन म्हणजे हायेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर. अरे न्यूट्रल नाही रे तात्या, कसं सांगू तुला मी. ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एन काय आहे म्हणजे हायेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, मी काल लिहून दिलं होतं. सो दिस इज एन. मग N-1 किती येईल? ओके ओके, ठीक आहे, तू नवीन आहे ना, चालतंय, नो प्रॉब्लेम बेटा. 4 येईल. मग N-1D म्हणजे 4D, विसरू नका बघा. N-1D म्हणजे 4D. मग ह्या N-1D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. सो यू विल ऍड 7 हिअर अँड यू विल गेट द ग्रुप ॲज 9th ग्रुप. सो रोडियम तुम्ही काढून बघा, 9व्या ग्रुपमध्ये आणि 5व्या पिरियडमध्ये सापडेल तुम्हाला, राइट? वेरी सिंपल, बहुत सिंपल सिंपल बातें होती है यार, कुछ भी नहीं होता है. चलो और एक बात लेते हैं, टीन का बारे में हम लेंगे. टीनो, हाँ, yes, it is very simple. Teen is 50. Now you people will solve this. No, I will take some another example, not teen. Uh, I will take some another example like gallium, germanium 32. Now you will do the electronic configuration, everything, and you will tell me what is the period. First of all, tell me what is period, then tell me its block, and then tell me its group. Come on, all you guys, do it. ओके, काय नाही कळलं बेटा? हे नाही कळलं म्हणजे काय? मला कळलं नाही बघा. आणखीन एक एक्झाम्पल मी घेतो, थांबा रे, मीच एक एक्झाम्पल घेतो, कळलं नसेल तर. आपल्याला काय करायचंय, एखादा एलिमेंट दिलाय जर्मेनियम 32, ते 7 नाही कळलं का? बघ, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? 2+N-1D. N-1D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? N-1 म्हणजे सर्वात मोठ्यापेक्षा एक न कमी हो, काहीच नाही. तुम्ही एक काम करत जाऊ, लय डोक्याला ताप घेऊ नका. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं, 5p4d. मग त्यातल्या डी मध्ये किती आहेत? डी ब्लॉक साठी 2+ त्याच्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. झालं 9.
तुम्ही पहिल्यांदा हे फॉर्म्युले आधी पाठ करा तर तुम्हाला येईल. तुम्ही अगोदर फॉर्म्युले पाठ करा बाळांनो. ग्रुपसाठी एस ब्लॉकसाठी सरळ सरळ एस मधले इलेक्ट्रॉन, एस मधले इलेक्ट्रॉन, एस मधले इलेक्ट्रॉन, एस ऑफ ई म्हणजे एस मधले इलेक्ट्रॉन. हो, काही नसतं. पी ब्लॉकसाठी 12 अधिक पी मधले इलेक्ट्रॉन. फक्त कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आधी. त्याच्यानंतर डी ब्लॉकसाठी 2 अधिक डी मधले इलेक्ट्रॉन. विषय खतम. एफ ब्लॉकसाठी तर त्याचा ऑलवेज ग्रुप तिसरा असतो, दुसरा काही विषयच नाही. हे आधी फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. झालं. मग जर्मेनियम आहे तर जर्मेनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? ते जर्मेनियमच्या अगोदर 18 वाला कोण आहे? आर्गॉन आहे. आणि आर्गॉन म्हणजे तिसऱ्या पिरियडचा आहे, म्हणजे 3p. मग 3pच्या नंतर काय येते? 4s 3d 4p. किती आहेत? 18 18 टोटल 32 इलेक्ट्रॉन्स. किती उरले सांगा बरं? किती भरायचे सांगा बरं? जरा सर्वांनी सांगा मला. किती भरायचे सर्वांनी सांगा बरं? मला एकदा हे करून दाखवू द्या तुम्हाला, म्हणजे तुमचं डोकं सरळ चालायला लागते. किती उरले रे इलेक्ट्रॉन पिल्ल्यांनो? 32 मधून 18 गेले. किती उरले इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता एकदम फटाफट यायला पाहिजे. 14 उरले ना? 14 उरले. मग 14 इलेक्ट्रॉन का टाकायचे? ह्याच्यात 2 टाकले, ह्याच्यात 10 टाकले, 12 झाले. 2 उरले, पी मध्ये 2 टाकले. हे झालं कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ह्याचा पिरियड, पिरियड म्हणजे सर्वात मोठा क्वांटम नंबर हा 4 इथं आहे किंवा इथं आहे, कोणताही घ्या. सो पिरियड 4. त्याच्यानंतर ब्लॉक, ब्लॉक म्हणजे सर्वात मोठी एनर्जी असणारी सबशेल पी आहे, पी ब्लॉक. मग पी ब्लॉक साठी ग्रुप, ग्रुपचा फॉर्म्युला पी ब्लॉक साठी कोणता आहे? उगाच हे उचलायचं नाही. पी ब्लॉक साठी हा फॉर्म्युला आहे, 12 प्लस पी मधले इलेक्ट्रॉन. सो 12. आणि पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? बोला, पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधल्या पी मध्ये बरं काय, पहिल्यापासून करत बसाल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मग तर 1000 पी सापडतील तुम्हाला. 12 प्लस पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? हे बघा 2. बेटा तू सांगायला पाहिजे ज्ञानेश्वरी, मी विचारतोय तुम्हालाच विचारतोय. डाऊट विचारला त्यांनी मला उत्तर द्यायचं. कळलं नसेल तर पुन्हा म्हणायचं मला की सर कळलं नाही म्हणून. आय एम ऑलवेज देअर टू टेल यू, बट यू मस्ट रिस्पॉन्ड, राईट? सो यू विल गेट 14. तर ग्रुप किती आला मग जर्मेनियमचा? सांग बरं बेटा, सांग. जर्मेनियमचा ग्रुप काय आला? 14. वेरी गुड. अब नेक्स्ट हम और एक लेंगे बेटवा, आप लोगों के लिए और एक लेंगे रे. तो बेटवा सेलेनियम लेंगे हम, सेलेनियम 34. सेलेनियम 34. चलो इसका बेटा पहले तो आप पीरियड बताओ, फिर आप ब्लॉक बताओ, फिर आप ग्रुप बताओ. चलो तीनों चीजें आप मुझे बताओ सेलेनियम का. फॉर्मूले तो याद होने चाहिए. इधर एस ब्लॉक के लिए फॉर्मूला है नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एस ऑर्बिटल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एस ऑर्बिटल. या फिर ऐसा, इलेक्ट्रॉन्स इन एस ऑर्बिटल. कंडेंस पहले निकालो, कंडेंस. पी ब्लॉक के लिए है 12 प्लस इलेक्ट्रॉन्स इन पी ऑर्बिटल. डी ब्लॉक के लिए है 2 प्लस इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल. एफ ब्लॉक के लिए कोई फॉर्मूला नहीं है, सिर्फ तीसरा ग्रुप बोलने का. देखेंगे, चलो हिंदी भी यूज करेंगे कुछ दिनों के बाद. अब आपको सबसे पहले समझना तो चाहिए, इसलिए मराठी यूज करना पड़ता है. सुरुवातीला थोडी मराठी वापरायची, हळूहळू तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली, मग काय टेन्शन येणं गेलं की मग हिंदी. हिंदी कळत असली तर हिंदी, कळणार गेली तर मग मराठी. आपली काय टेन्शन नाही. कसं आहे, लँग्वेज कोणतीही वापरा, त्याच्यापेक्षा जास्त कळलं पाहिजे. वी कैन यूज हिंदी, इंग्लिश, मराठी, एनीथिंग एनीथिंग. ओके, जिसमें मूड बना वो बनाएंगे यार.
उसमें क्या इतना बड़ा, आप लोग तो होशियार हो ही। चलो तो सबसे पहले, चलो बहुत अच्छा बेटा, श्रद्धा ने बहुत मस्त, मतलब वाह 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 वाह, बहुत अच्छे बहुत अच्छे, बहुत ही अच्छे श्रद्धा। एवरीथिंग इज राइट बट ओनली वन थिंग इज रॉन्ग, ओनली वन थिंग इज रॉन्ग श्रद्धा, बस एक बात गलत हो गई बेटा, पीरियड आपका शायद नहीं, ग्रुप शायद गलत हो गया। ओ सही है श्रद्धा, सब चीज सब सही है, बिल्कुल सही है श्रद्धा, यू आर राइट, एवरीथिंग इज करेक्ट। ज्ञानेश्वरी यू आर ऑल्सो करेक्ट। अब बस आपको पीरियड बताना है बेटा। बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छे, मस्त काम कर रहे हो एकदम। हो, चलो एक बार मेरा थोबड़ा देख लो, मैं ही बता रहा हूँ या कोई और है? ऐसा तो होना नहीं कि मतलब कौन है यहाँ पे, पढ़ा कौन रहा है इधर से। चलो ये बाजू में कैमरा होता है ना, उसमें देख लो यार, मैं भी देख लूँ कैसा दिख रहा हूँ मैं, दिख रहा हूँ क्या? ये देखो, ये मैं दिखा, अरे बाप रे, हेलो गाइस, राइट, दिखा मैं? चलो एक दूसरे का चेहरा भी देख लेना चाहिए कभी कभी, बाद में पता चला कौन पढ़ा रहा है हमको। आप भी बताओ जरा, आपके चेहरे दिखाओ तो थोड़ा, कैमरा ऑन करके जरा बताओ तो, कौन कौन क्या कर रहा है, कैसा है, आपसे जान पहचान तो हो जाए यार। चलो नौमान दिख गया मुझे, और क्या है, मनमत, अरे किधर देख रहा है तू मनमत बेटा, इधर देख। वेंकटेश, हाँ हाँ पता है तू भी, ओके, ज्ञानेश्वरी है, और कौन है बेटा, बेटवा, निकिता, चलो जरा एक बार चेहरा तो दिखाइए। पूनम, ठीक है, आपको तो देखा हुआ है मैंने। ये ऑनलाइन ऑनलाइन है ना, तो इसमें एक दूसरे की पहचान नहीं होती। चलिए ठीक है, फिर भी सभी लोग दिख गए, नो प्रॉब्लम, राइट। चलो, रेड क्या है पीछे, अरे ये इसी के ऊपर ये कैमरा लगाता हूँ मैं, यहाँ पे कैमरा लगाता हूँ, ये इधर कैमरा लगाता हूँ तो आपको दिख जाता है कंप्यूटर। तो आज तो नहीं दिखा रहा मैं कंप्यूटर, स्क्रीन ही दिखा रहा हूँ, तो कभी कभार। चलो, तो अब सेलेनियम के बारे में देखते हैं फटाफट। सेलेनियम काय म्हणतो रे बाबा, नो सेलेनियम म्हणतो, सबसे पहले मेरा इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन निकालो बेटवा, बाद में सब करोगे, क्या बात है। सो व्हाट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ सेलेनियम? It comes as, now selenium is having the atomic number of 34, then the lowest, the nearest lower noble gas will also be krypton in this case. So you will get like this, the krypton 8, no not krypton, argon 18। सो कितने इलेक्ट्रॉन भरने हैं भैया, 6 और 10, 16 इलेक्ट्रॉन भरने हैं, तो भैया 4s 3d, इसको जरा खिसकाओ यार, इधर क्या काम कर रहा है इधर तो, चल हट हट। तो बेटा 4s 3d और 4p आएगा इधर, तो इसके अंदर 2 भेजूंगा मैं, इसके अंदर 10 भेजूंगा, टोटल 16 भरने हैं, तो इसमें 4 आ गए। तो बेटा सबसे बड़ा ये है आपका प्रिंसिपल क्वांटम नंबर, तो पीरियड तो 4 आ गया। ब्लॉक तो बेटा ये है p, और ग्रुप तो बेटा, ग्रुप क्या है, ग्रुप तो p ब्लॉक के लिए ये फॉर्मूला है, तो 12 प्लस p के अंदर कितने इलेक्ट्रॉन है भैया, p के अंदर इलेक्ट्रॉन ये है 4, तो हो गया 16, राइट। चलो, कभी कभार आपको ना गुमराह किया जाता है, खुद को देख तो लूं यार, बड़ा मजा आ रहा है। ओए चल, ओए चल, दिख दिख जा दिख जा दिख जा दिख जा, क्या कर रहा है भाई, हाँ ये बात, राइट। तो अब कभी कभार क्या करते हैं, बड़ा ही पागल बनाते हैं लोग। कैसा पागल बनाते हैं, ज्यादातर डी ब्लॉक वालों के लिए होता है, आपको इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन दे देगा वो, ऐसा नहीं बोलेगा म्हणजे काय करणार, सोपा करतो,
रोडियम लिहिले ते रोडियम. तर काय करणार रोडियमचं माहिती आहे का, रोडियम 45 असणार, ते असं 45 नाही देणार, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देणार. आता आपल्याला माहिती आहे 45, आता अर्गॉन म्हणजे ही क्रिप्टॉन येणार, करीना चौका मारणार म्हणजे 4p, करीना में 30 कितना यार, 34, हाँ तो बचे कितने, ये 45 तो बचे कितने भैया 36, अरे क्रिप्टॉन कितना है बोलो, 34 या 36, जरा याद किया करो, कमॉन। हाँ तो बेटा 4 और 5 9 हो गए, तो ये 5s, उसके बाद आता है 4d, तो ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 2 और 7 हो गया। और क्या करेंगे, अब क्या करते हैं, थोड़ा घुमा देते हैं, कब कैसा घुमाते हैं मेरे को जरा बताना पड़ेगा आपको, फिरवतात कसं ते जरा सांगतो। हां, आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आलं पाहिजे, पण ते देतात कसं माहिती आहे का, देर इज एन एलिमेंट जिसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुछ ऐसा है, ये नहीं बताएंगे, ये सब कुछ नहीं, ये सब कुछ नहीं देंगे, दे विल डायरेक्टली टेल दॅट एक एलिमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे, हे 4p पण देत नसतात, डायरेक्टली 36, त्याच्यानंतर 4d अगोदर लिहितात, उगच लिहितात, का लिहितात की माहित नाही, ते 4 कमी आहे ना म्हणून उगच अगोदर लिहितात, आणि 5s2, तर ह्याचा ब्लॉक सांगा म्हणतात. आणि तुम्ही घाईमध्ये काय करता, अरे चला हे पुढचं दिसायलंय म्हणून ह्याचा यस ब्लॉक असेल असं घाई करता, परंतु ते चुकीचं आहे. कधी कधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं देतात, मागं पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतात, मी पुन्हा सांगतोय, ऍक्च्युली 5s आणि नंतर 4d लिहायला पाहिजे, पण कधी कधी 4 आहे, 4ला अगोदर लिहितात आणि 5ला नंतर लिहितात, मग आपलं काम आहे त्यांनी हे काहीच दिलेलं नाही, एवढंच देतात, फॉर अन एलिमेंट लाईक दिस व्हॉट इज इट्स ब्लॉक. तुम्हाला गडबडीत काय वाटतं, अरे 5s, यस आहे सर्वात मोठं, ह्याचा यस ब्लॉक आहे, असंच वाटतं का नाही, यस और नो एवढंच सांगा आधी, गडबडीत असंच होईल का नाही, यस और नो. परंतु तुम्ही तसं नाही करायचं, घाई नाही करायची. मी काय म्हटलंय, सर्वात शेवटची सबशेल नाही बघायची, सर्वात जास्त एनर्जी, हायएस्ट एनर्जीची कोण आहे बघायचं, उगाच नंतर लिहिली म्हणजे तिची एनर्जी जास्त आहे असं नसतं, हिला लिहिलंय नंतर, परंतु करून बघा n+l रूलनं, ह्याची एनर्जी जास्त येते, किंवा पाठ असते ना तुम्हाला की बाबा 5s नंतर 4d येते, एक तर तसं पाठ असू द्या, किंवा n+l करून बघा, ह्याचं n+l किती येते, 4 आणि 2, ह्याचं येते 5 आणि 0, सो ह्याचं येते 6, ह्याचं येते 5, तो n+l ह्याचं जास्त आहे म्हणजे ह्याची एनर्जी जास्त आहे, म्हणजे ऍक्च्युली हायएस्ट एनर्जी वाली सबशेल 4d आहे, म्हणून डी ब्लॉक असणार त्याचा. कळला का रे, झोल कळला का, अरे झोल कळला का, कसा झोल करतात ते कळलं का, बताओ यार. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तसं घ्यायचं नाही, बघायचं की बाबा काय फसवेगिरी तर केलं नाही ना, मुद्दाम मागं पुढे केलं नाही ना, मागं पुढे मुद्दाम करतात ते, राईट, ते पाहून घ्या. त्याच्यानंतर हे तर मी तुम्हाला सांगितलंच काल पाठ कसं करायचं, पिरियोडिक टेबल. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे, राईट इलेक्ट्रॉनिक पिरियड्स ग्रुप्स राईट टू द आयडेंटिफाय द एलिमेंट विच इज 4 ग्रुप्स राईट टू द, हां चलो हे असले एक प्रश्न विचारतात, सटर फटर, चला हे जरा प्रश्न आपण बघूया. पिरियोडिक टेबल पाठ केल्याच्या नंतर कसे प्रश्न विचारतात त्याच्यावरती बघूया आपण, का पाठ करायचा असतो, तर त्याच्यासाठी हे प्रश्न आहेत. कशासाठी पिरियोडिक टेबल आपण पाठ केलाय बघा, आता मी तुम्हाला सांगतो, अंदाज देतो की कसं. अरे बेटवा, राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ये, पहले कुछ देता तो सही, आइडेंटिफाई द एलिमेंट व्हिच इज आर्गॉन 18, अरे क्या दिया है बे, अरे ए पे काही बी दिले ह्याच्यात, आर्गॉन 18, हां अरे खाली काहीतरी द्या, असं का केलं, हे चुकीचा प्रश्न जरा लिहिला, मला बघू द्या एकदा, त्यांना अर्धवट प्रश्न लिहिलाय, मला जरा नीट करावं लागेल, हे काय करतात काट्टे. तुम्हाला काय दिलं असणार, राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए, सर्वात पहिले तुम्हाला काय केलं असते, ए असं दिलं असते,
बट नो, ए म्हणजे असं काहीतरी दिलेलं आहे. आता त्यानं काय घेतलंय मला बघू द्या एकदा. आयर्न विषय वाटतं हे. हां, ए म्हणजे कोण आहे? तो त्याचा ॲटॉमिक नंबर दिलाय 26. असं द्यायला पाहिजे. ऍक्च्युली प्रश्न असा आला पाहिजे. ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. मी जरा त्याला सरळ करतो. क्वेश्चन बेटवा, पहले क्वेश्चन तो ठीक लिख ले, बड़ा आया. हाँ, ईसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्वेश्चन काय? an element has z equal to an element A has z equal to 26. z म्हणजे ॲटॉमिक नंबर. ठीक आहे ना? असं देणार. मग आता प्रश्न, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए. ठीक आहे ना? आता ॲटॉमिक नंबर 26 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याचं काय येते बघा. 26 म्हटल्यावर आर्गॉन 18 गेले, किती राहिले रे? 8 राहिले. आर्गॉन म्हणजे 3p झालं. 3p नंतर काय येते? 4s 3d. मग इथं 2 भरा आणि इथं 6 भरा. झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिला प्रश्न उत्तर राईट. नेक्स्ट राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट डी. आता एक डी एलिमेंट आहे विच इज 2 पिरियड अबोव. अरे हे लयच कामाचं आहे की 2 पिरियड अबोव, 2 पिरियडनं वर असणाऱ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. आता हे जरा फटाफट जमलं पाहिजे. 2 पिरियड वर म्हटलं की तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं कसं चेंज होत जाते. अरे बाबा, सब कुछ गलती कर दिया इसने. 2 पिरियड अबोव, हे गलत आहे ना क्वेश्चन लिहिलाय. कारण का तर आयर्नच्या 2 पिरियड वर कोणीच नाही. मला जरा बघू द्या बाबा. नो, काहीतरी मजा येते मध्येच काहीतरी फिसकून बसते ते. तुम्ही जर अशा चुका करत जाऊ नका लिहिताना. 3d6 4s2 ठीक आहे. पिरियड इज 5 ठीक आहे ठीक आहे. p4 चुकलंयच बघा ह्याचं. हां हां, ऐसा आहे क्या? ह्याच्या पुढे पण लिहायचं राहिलं ह्या कडून. फुट कडवा कहीं का, कुछ भी लिख देते हो. ते ॲक्च्युली ते हे असणार, तो एलिमेंट वेगळा आहे बघा. अरे बाबा, 5वा पिरियड ग्रुप 16 म्हणजे टेल्युरियम नाही. 5वां पीरियड. सब झोल सब झोल सब झोल. चलो मैं खुद से ही बनाता हूँ ये नया क्वेश्चन. इसने पूरा झोल झाल कर दिया, पूरा झोल झाल कर दिया, पूरा मतलब बकवास कर दिया इसने. पूरा गलत 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 क्वेश्चन कर दिया. आर्गॉन 18 3d6 4s2 लिखता है. ऐसा अगर लिखा है तो इसका मतलब है ये 4th पीरियड का एलिमेंट होना चाहिए. सीधी बात है ना, 4th पीरियड का होना चाहिए ना एलिमेंट. बरोबर आहे का नाही? एचा पिरियड 4 असला पाहिजे. एवढं तर कळतंय का नाही याच्यावरून? येस और नो बोला बरं. यस और नो बोला, बोला लवकर. यस. आणि त्यानं पिरियड काय लिहिलाय बघा एचा 5. हे सर्व फुट फुट. काय करतात पोरं बाबा. मी वर्गामध्ये व्यवस्थित शिकवतोय, काय बी लिहितात. अक्षर चांगला आहे पण डोकं चांगलं पाहिजे त्याच्यापेक्षा. फुट. आता मी जरा नीट करतो, थांबायला थोडं राईट करतो. एलिमेंट कोणता असणार तो? z = 26 वाला नाही आहे तो. अरे बेटवा रुक जा तू. तो सर्वात पहिले 4थ्या पिरियड मध्ये, हां 4s2 और ये आगे कुछ होगा और भी 4p. असं असणार. ठीक आहे, मग मी आता ते करतो राईट. 18 6 आणि हे पण चुकलं. कोल्हापूर 10 करायला पाहिजे. काढू अरे बाबा हे. 28 आणि 2 28 आणि 10 18 आणि 10 28. 18 आणि 10 28. 28 2 30 आणि 4 34. हां, तर z = 34 असा तो एलिमेंट आहे. तर सर्वात पहिले काय म्हटलंय?
सबसे पहले बोला है कि बेटा उसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन लिख दो। तो ठीक से जरा देखो कैसे क्वेश्चन को मैं आंसर करता हूं और उसी तरीके से लिखो। ऐसे कुछ भी बकवास लिख देते हो, बाद में पढ़ाई क्या करोगे। ये एक स्टूडेंट की नोटबुक है, आप में से एक, समझा? ये ऐसे लिख देते, पूरा गलत गलत लिख दिया। तो सबसे पहले तो आपको बोलेंगे देयर इज एन एलिमेंट ए विच हैज z इज इक्वल टू 34। तो पहला क्वेश्चन रहेगा राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ ए। तो बेटा इसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऐसे आता है, आंसर लिखो। सबसे पहले इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ ए, इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ ए इज, अब उसका ये देखिए, ये ऐसा लिखा है, ये भी गलत तरीके से लिखा है, अर्गॉन 18 ऐसे लिखो और फिर उसके बाद लिखो 3d10 4s2 4p4, ये आता है इसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। पहिली बात, आता 4s अगोदर लिहिलं पाहिजे आणि 3d नंतर लिहिलं पाहिजे बरं काय, पण मी तुम्हाला म्हटलंय कधी कधी असं पण लिहितात, हे मागं पुढे लिहितात, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही। मी तुम्हाला इथून पुढे सांगायलोय की असं मागं पुढे होतंय। ऍक्च्युली काय असायला पाहिजे सिक्वेन्स, 4s 3d 4p, परंतु काही पुस्तकांमध्ये तुम्हाला असं उलट तिलट दिसेल, टेन्शन घेतलं नाही पाहिजे, म्हणून मी मुद्दाम ते घेतलं होतं। तर 4s 3d 4p इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए, ह्याचं किती 34 आहे ना, 34च आहे, हां। मग 34 मधून 18 तर भरले आर्गॉन मध्ये, मग किती उरले रे बाबा, 16 उरले। 16 मधले 2 इथं टाका, 10 इथं टाका, 12 झाले, 4 उरले, सो इथं 4। चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळलं का? यस और नो एवढंच सांगा, यस और नो, बाकी बोलू नका रे बाबा, नो। हुट 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 हुट, इसको मैं गलत गलत कर रहा हूँ, चलो। हाँ तो ये रहा आपका, किंवा किंवा मी लिहितोय मुद्दाम, कारण का तर तुम्ही फिसकता नंतर, अतिशय छान मी सांगत असतोय सांगताना, पण घरी जाऊन काहीतरी लिहिता आणि काहीतरी समजून घेता। किंवा ह्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येते माहिती आहे का रे, हेच, परंतु उलट सुलट करून काही पुस्तकांमध्ये दिसेल आणि नंतर पुन्हा टेन्शन घेत बसचाल, म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगतोय, ह्याला असंच ऐवजी ह्याला पुढे आणि याला मागं असंही लिहिलेलं दिसेल कधी कधी, तर टेन्शन घ्यायचं नाही। ये रहा, सही बात है ना? चलो बेटवा, दोन्ही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळले का? आता पुढे 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 प्रत्येकाचं उत्तर मी वेगवेगळ्या शाहीने लिहितो, जरा मजा येईल। पहिलंच उत्तर, आता दुसऱ्याचं उत्तर, वेळ आता कमी उरलाय, जेवढं होईल तेवढं आज घेऊया, बाकीचं उद्या। आता दुसऱ्याचं उत्तर बघा, हे महत्वाचं आहे। दुसऱ्याचं उत्तर काय म्हणतंय दुसरं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट डी विच इज 2 पीरियड्स अबोव ए। आता हे बघा, तुम्ही एक माहित असू द्या, आपला एलिमेंट ए कुठं आहे, कुठंतरी इथं आहे, मग ह्याच्या 2 पीरियड वर एलिमेंट आहे डी, तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं। बस बाळांनो, 2 पीरियड वर गेलं की फक्त n इज इक्वल टू इथं 4 आहे, त्याच्याऐवजी n इज इक्वल टू 2 होते। कळलं का रे? हे कळलं का एवढंच सांगा फक्त, हे मी जे म्हणलो ते कळलं का? इथं सर्वात मोठी शेल 4 आहे ना, 2 पिरियड वर सरकलं की